टिबे लिमिटेड ही चाकण बेस्ड कंपनी आहे. तर यामध्ये आपल्याकडं एक डिफेन्स प्रोडक्शन असतं, जे की ट्राय सर्व्हिसेससाठी आपण प्रोडक्शन करतो. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स. आणि तसं त्यामध्ये हे बघू शकता, हे मोटर सिस्टम आहे. त्याच्यामध्ये मोटर बॉम्ब असतात. ह्याच्यामध्ये मोटर बॉम्ब असतात. मोटर बॉम्ब असतात, मिसाईल असतात ही. हो मोटर बॉम्ब असतात. हे मिसाईल लॉन्चर आहे. अच्छा. आणि हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. साहेबांची एक संकल्पना आहे आमची, की भारताचं जे आत्ताचं करंट जे आपलं नॅव्हिगेशन आहे फॉर डिफेन्स सिस्टम्स, ते 100% इंडिजिनाइज झालं पाहिजे. आणि त्यासाठी हा विचार त्यांनी केला. हा विचार केल्यामुळं त्यांनी असं ठरवलं की 100% इंडिपेंडंट म्हणजे लोकांपर्यंत राहण्यासाठी, नाही का, न राहण्यासाठी आपण हे ठरवलं. तर हे आमचं एक प्रोडक्ट आहे, जे की ज्याचं नाव आहे की नाही का, मोटर म्युनिशन गायडेड लॉन्चर आहे. त्याच्यामध्ये गायडेड मोटर सिस्टम असतं, जे की आपण त्या व्हेकल थ्रू यूज करतो. हे ऑटो आहे, म्हणजे याला एकदा सेट केलं की सेट केलं. येस. ओके. ही गन तुम्ही बघू शकता इकडे. हो. इकडे ही असर्ट रायफल आहे. ही असर्ट रायफल आहे. ओके. हे काय शेल्स अँड मोटर? हे शेल्स आहेत. ऍक्च्युली या शेल्सचा आमचा एक प्लांट आहे शिर्डीमध्ये. 200 एकरमध्ये एक नवीन प्लांट आपला येत आहे. या प्लांटमध्ये जवळपास जगातल्या विविध देशांना आपण बॉम्ब शेल्स आपल्याकडनं देतोय, इन्क्लुडिंग फिलिंग. म्युनिशन्स फिलिंगसाठी बरेच वेळेस असं व्हायचं की बॉम्ब शेल्स एका ठिकाणी, फिलिंग वेगळ्या ठिकाणी, असं न करता सगळं काही एकाच ठिकाणी आपल्याकडे शिर्डीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यामध्ये 155 mm शेल तुम्हाला पाहायला भेटते. त्याच्यानंतर ILG शेल पाहायला भेटते. हे ILG म्हणजे काय? हे ILG त्याच्यामधलं एक प्रोटोटाईप आहे, एक वेगळा टाईप आहे. आणि हा आहे ERFB आहे. ह्यांचं काय आहे? याचं काय आहे? ऍक्च्युली इट डिपेंड्स अपॉन द व्हॉट इज ए यूज ऑफ थिंग्स. सेम फिलिंग असती, पण त्याच्यामध्ये एक काय म्हणतो नाही का, एक क्रिया वेगळ्या असतात, पॉवर वेगळी असते, असं थिंग ते त्याच्यामध्ये आहे. इथं तुम्ही पुढे बघू शकता की आपल्याकडे पिनाका रॉकेट लॉन्चर आहेत. आणि हे पिनाका आहे. हो, हे पिनाका रॉकेट लॉन्चर आहे. हे ब्रह्मोस वेसल आहे. हे आपल्या चाकण प्लांटमध्ये याचं आपण प्रोडक्शन करतो, आपल्या चाकण प्लांट. ओके. आणि हे मोटर 120 mm मोटर बॉम्ब, ते जे आपण पुढे बघितलात त्या व्हेकलचं, ते हेच परफेक्ट वर्टिकल त्याचा एक हे आहे. हा 120 mm शेल आहे. अच्छा. त्याचा जो की असं शेल असतो याच्या जागेवरती. हा प्लास्टिक आहे. हा हॉरिझॉन्टली जरासं हे जाड आहे. हा ओरिजिनल आहे शेल. ओरिजिनल आहे का? ओरिजिनल शेल. याच्या आतमध्ये बोक बाला करत असतो. ह्याच्यातच बारूद वगैरे भरलेली आहे. आणि तिकडे ही कशी व्हेकल असते. ही मिसाईलचीच आहे नाही पण? हो, येस. ओके. ही कोणची? पिनाका मल्टिपल लॉन्चर सिस्टीम आहे. पिनाका मल्टिपल लॉन्चर रॉकेट सिस्टम. या सिस्टीम मध्ये की जसं आता तुम्ही बघू शकता की जस्ट राईट नाव इन 26 जानेवारी जे भारताचा आपला एक रनवे असतो, ते सगळ्या याच्यामध्ये की नवीन डिफेन्स प्रोडक्शन काय काय आहेत आपल्याकडे शोकेस केले जातात. तर त्या शोकेस मध्ये सूर्यास्त्र हे भारत सरकारला निबे लिमिटेड कडनं आपण दिलं. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता परेडची रॅली त्या दिवशी झालेली. अच्छा. तर हेच ते त्या दिवशीचं परेड आहे. यांची डेट कोणची होती? यांची डेट होती 26 जानेवारी 2026. आत्ताची. ओके. आत्ताच्या परेड मध्ये तुम्हाला ही गोष्ट तिथं बघायला मिळाली असेल. आणि एक गोष्ट सांगायला खूप गर्व वाटतो साहेब, की ही आपल्या मराठी माणसाची कंपनी आहे. अच्छा. आणि नगर बेस आहेत सर. आणि मराठी माणूस आज जगामध्ये नाही, देशात नाही तर जगामध्ये खूप चांगल्या नावावरती काम करत आहे. आणि जसं की बघून प्रत्येक जणाला थोडं रक्त भरून येतं. साहेबांचा आमचा विचार खूप मोठा असतो. साहेबांचे विचार म्हणजे जसं की गन आपण बघू शकता, की लोक गन हे फक्त नगामध्ये तयार करतात, पण आमचा विचार ते किलोमध्ये तयार करायचा असतो. म्हणजे एवढं इन डेप्थ थिंकिंग असतं. आणि नेक्स्ट गोष्टी आपण नवीन काय करू शकतो याच्यामध्ये कायम साहेबांचं भरपूर उत्तर असतं. आणि प्रत्येक मराठी माणसाने पुढं कसं यावं, काय करावं, माणसानी एक प्रत्येक नियोजनाचं कसं गाठावं, पट्टा कसा गाठावा, साहेबांकडून नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आम्ही फक्त 5 इयर यंग कंपनी आहोत सर, पण 5 इयर म्हणजे 5 years यंग वी आर
And in these 5 years of young, duration, we have got excellent heights. And I am damn sure within this 5 to 10 years, we will be hash 1 or 3 in I'll not just name it, but मस्त over there. मस्त. whatever it is. तर मित्रांनो, आपला मराठी भाऊचे सर, तुम्हाला भेटून एक नंबर वाटलं. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.